नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 37 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 38. सुमतीने मल्हारला सुमती स्टाईलने बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आणि मल्हार खूप खुश झाला. त्याच्या बायकोवर तो फिदा होताच आधीपासून, पण त्याला वाटलं नव्हतं आपली बायको आपल्याला एकदम असं सरप्राईज करेल म्हणून. रात्री भरपूर वेळ एकमेकांवर प्रेम करून झाल्यानंतर दोघे पण लव्ह बर्ड्स एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन झोपले होते. सकाळी सुमतीला लवकर जाग आली आणि मल्हारचा हात तिच्या छातीवरती होता. सुमतीने हळूच मल्हारचा हात बाजूला केला आणि एकदम सावधपणाने मल्हारच्या शेजारून उठत होती. मल्हारला लगेच जाग आली आणि त्याने परत सुमतीला पकडलं आणि तिला घट्ट मिठीत घेऊन झोपला. सुमती म्हणाली, "अहो, मला उठू द्या ना, तुम्ही झोपा पाहिजे तर. मला भरपूर कामं आहेत. आपल्याला गावाला पण जायचं आहे ना, आणि तुमचा वाढदिवस पण आहे. थोडंसं गोड करते काहीतरी. शिरा करू का हो?" मल्हार सुमतीला म्हणाला, "आता शिरा कशाला, तोंड गोड कर म्हणजे बाद झालं." सुमती आता हसली आणि म्हणाली, "काय हो, तुम्हाला जेवायला नाही दिलं, फक्त हेच करत राहिलो ना तरी तुम्ही नाही म्हणणार नाही, हो का नाही?" मल्हार म्हणाला, "अजिबात नाही. असं कसं होईल? मी उपाशी नाही राहू शकत. ते करायला सुद्धा अंगात ताकद लागते." सुमती मल्हारला म्हणाली, "अहो, मला उठू द्या ना, तुमचा वाढदिवस आहे ना. आज काहीतरी गोड करते आणि आई आणि मावशीसुद्धा त्यांचं आवरत असतील. किचनमध्ये कोणीच नसेल आता. मला पटकन माझं आवरून घेऊ द्या आणि किचनमध्ये जाऊ द्या. एकतर आज डोक्यावर आंघोळ करावी लागेल परत." मल्हार सुमतीला म्हणाला, "काय काय गरज आहे तुला रोज रोज डोक्यावर आंघोळ करायची?" सुमती म्हणाली, "अहो, आज चांगला दिवस आहे आणि चांगल्या दिवशी मी अशीच किचनमध्ये फिरू का?" मल्हार सुमतीला म्हणाला, "आता हे काय लॉजिक आहे सुमती तुझं? मला काहीच कळत नाही कधी कधी तुझं वागणं." सुमती म्हणाली, "जाऊ दे, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. बरं, मला आवरायचं आहे, उठू द्या मला." मल्हार म्हणाला, "बरं बाई, जा. पण त्याच्या आधी मला काय देशील?" सुमती म्हणाली, "काय पाहिजे तुम्हाला?" मल्हार म्हणाला, "मला एक किस हवा आहे." सुमती म्हणाली, "शी घाणेरडे, मला ब्रश करायचा आहे आणि मी नाही तुम्हाला किस देणार." मल्हार सुमतीला म्हणाला, "वागवा. आधीच्या जमान्यात तुझा जन्म झाला असता तर काय केलं असतंस तू? आता तुला ब्रश आलाय, कोलगेट आली आहे. पहिली लोक 10-10 दिवस दात नाही घासायची तरी त्यांच्या बायका त्यांना किस करायच्या." सुमती मल्हारला म्हणाली, "तुम्ही पाहायला जायचात का? उगाच काही पण गणवत जाऊ नका मला." "अहो, उठू द्या ना मला. नका ना माझी परीक्षा बघत जाऊ. मला तुमच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे गोडाचं. नंतर खूप उशीर होईल आपल्याला जायला. प्लीज मला उठू द्या." मल्हार म्हणाला, "बरं, जा तू तुझं आवरून घे. मी पण उठतो, थोडीशी एक्सरसाइज करतो. आणि एक लक्षात ठेव, मेरा किस तुम्हारे पास उधार रहा है आणि तो मी कधी पण घेऊ शकतो." सुमती म्हणाली, "बरं, मनच भरत नाही बाबाचं." मल्हार सुमतीला म्हणाला, "आणि कधी भरणार पण नाही, लक्षात ठेव." आणि तशीच पुढे गेली. पटकन आंघोळ करून बाहेर आली. मल्हार एक्सरसाइज करत होता. सुमती बाहेर आली तशी मल्हार पुशअप्स मारायला लागला. सुमतीने आता मुद्दामून तिचे ओले केस पुढे घेतले आणि तिची गोरी मांसल पाठ मल्हारला खुणावत होती. मल्हार सुमतीला म्हणाला, "बायको, येऊ का?" सुमती म्हणाली, "कशाला? करा एक्सरसाइज तुम्ही. मला माझं आवरू द्यात." सुमतीने आता साडीच नेसली होती आणि साडीच्या निऱ्या घालायला लागली आणि मल्हारला म्हणाली, "काय हो, मी कविता केलेली तुमच्यावर, तुम्हाला आवडली ना?" मल्हार म्हणाला, "आवडली. 1 नंबर होती. कवितेमध्ये पण माझ्या बायकोने मला भरपूर टोमणे मारले." "इतकी हुशार बायको पाहिजे." "सुमती, गरीब गरीब वाटतेस, पण तू पण इतकी गरीब आणि साधी भोळी नाहीस बरं का. फक्त मीच तुला ओळखलेलं आहे." सुमती आता साडीच्या निऱ्या खोचत म्हणाली,
तर मग खरं आहे का नाही? तुमच्या नाकावर राग असतो का नाही? सांगा बरं मला. मल्हार म्हणाला, असतो, पण माणसाच्या वागण्यावर डिपेंड असतं ते. नाहीतर मी किती गुणी बाळ आहे तुला माहिती आहे ना. सुमतीने आता तिच्या दोन्ही हाताने मल्हारची दृष्टच काढली आणि म्हणाली, काय ते गुणी बाळ? कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या गुणी बाळाला. मल्हार आता पुढे आला आणि सुमतीला त्याच्या घामाच्या अंगाने मिठी मारली. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय हे, मी आत्ताच आंघोळ करून आले आहे ना, आणि सगळा घाम मला लावलात. मल्हार आता मुद्दामून सुमतीची कंबर दाबत तिच्या मानेमध्ये तोंड खुपसत म्हणाला, आता माझा घाम तुलाच लागणार ना. माझ्या मेहनतीचा घाम आहे तो. मेहनत कुठली पण असू दे, पण तो घाम तुझ्यावरच पडणार ना. सुमती आता हसली आणि म्हणाली, काय करू हो तुमचं? तुम्हाला प्रत्येक वेळेस तोच विषय आवडतो का? मल्हार म्हणाला, अगं मलाच काय, लग्न झालेल्या प्रत्येक नवऱ्याला हाच विषय आवडतो. आणि सुमती, तुझ्यासारखी बायको मला भेटली आहे ना, तर मग सारखं लक्ष तिथंच जातं. आणि आज माझे तू लाड करायचे, मला अजिबात काही बोलायचं नाही. सुमती म्हणाली, बरं नाही काही बोलत, पण आता मी आंघोळ करून आले होते ना, मग हा सगळा घाम मला पुसलं, आता मला परत आंघोळीला जावं लागेल. मल्हार म्हणाला, अरे वा, चल मग मी पण चाललो आहे आंघोळीला. तुला घासून घासून आंघोळ घालतो. सुमती म्हणाली, काय नको घाणेरडे कुठले, तुम्हाला निमित्तच हवं असतं चावटपणा करायला. मल्हार पण आता खूप हसला. मल्हारनी आता सुमतीच्या पाठीमागून सुमतीला घट्ट मिठी मारली आणि तिला तंतोतंत चिकटला. तिच्या केसातून येणारा सुगंध मल्हारला वेड लावत होता. मल्हारने सुमतीची हळूच कंबर दाबली. सुमतीने आता डोळे बंद करून घेतले. मल्हारने सुमतीला त्याच्याकडे वळवलं आणि तिच्या चेहऱ्यावर हळूवार फुंकर मारली आणि सुमतीचे केस मल्हारने आता जोरात पकडले आणि तसंच ती थोडं मागे ओढल्या गेली आणि मल्हारने सुमतीच्या गळ्यावर लव बाईट केलं. सुमतीच्या डोळ्यात आता पाणी आलं, कारण की मल्हारने तिचे केस ओढल्यामुळे तिला दुखलं. मल्हारने त्याच्या अंगठ्याने तिच्या डोळ्याच्या कड्या पुसल्या आणि तिच्या ओठांवर मल्हारने त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला, इट्स माय लव बायको. सुमतीने आता मल्हारकडे थोडंसं रागातच पाहिलं आणि त्याला ढकलून पुढे निघाली. इतक्यात मल्हारने सुमतीचा हात धरला आणि तिला पटकन त्याच्याकडे ओढलं. सुमती आता मल्हारच्या छातीवर आदळली आणि मल्हार तिला म्हणाला, राग आला माझा? सुमतीने आता रागातच मल्हारकडे पाहिलं आणि मल्हार सुमतीच्या नजरेला नजर देत तिच्या चेहऱ्यावर त्याची बोटं फिरवत तिला म्हणाला, तेरी ये कातिल नज़र, तेरी जुल्फों के साये में मैं सोना चाहता हूँ, तू जो पास हो तो हर गम को भूल जाना चाहता हूँ, तेरी सूरत जैसे कोई चांदनी रात, हर आदा में तेरी एक अलग ही बात. सुमती आता गालातल्या गालात लाजली आणि मल्हारपासून बाजूला झाली आणि आरशामध्ये उभी राहून केस व्यवस्थित करून त्याला क्लचर लावला. मल्हार आता परत सुमतीच्या मागे आला आणि तिच्या केसात हात घालत म्हणाला, तेरी ये जुल्फे जब लहराए तो दिल बहक जाए, तेरी खुशबू में हर सांस महक जाए. सुमतीने आता मल्हारच्या पोटात हळूच कोपर मारला आणि पुढे चालत निघाली. मल्हार परत ती पुढे जात होती आणि तिला म्हणाला, तेरी ये चाल जैसे कोई हिरनी के आदा, हर कदम में तेरी नजाकत से जुदा, जो देखे तुझे वो देखता ही रह जाए, तेरी खूबसूरती हर पल मुझे दीवाना बना जाए. सुमतीची पावले आता तिथेच थांबली आणि ती पळतच मल्हारच्या दिशेने आली आणि मल्हारला अगदी घट्ट मिठी मारली आणि त्याच्या ओठांचा ताबा सुमतीने घेतला. आता दोघे पण एकमेकांना पॅशनेटली किस करायला लागले. सुमतीने लगेच मल्हारला तसंच बाथरूममध्ये ढकललं आणि शॉवर चालू केला. मल्हारने
त्याच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले. सुमती आता लाजून चूर झाली आणि बाहेर जाणार इतक्यात मल्हारने तिला हाताला धरलं आणि त्याच्याजवळ ओढलं. सुमती मल्हारला म्हणाली, अहो जाऊ दे ना मला बाहेर, असं काय करताय? मल्हार म्हणाला, एका अटीवर, आपण दोघांनी एकत्र बाथ घ्यायचा, मगच जाऊन देईल तुला. सुमती म्हणाली, अजिबात नाही, अहो जाऊ द्या ना, पाहिजे तर तुमच्या पाठीला साबण लावून मस्त चोळून देते पाठ आणि बाहेर जाते. मला नाश्ता बनवायचा आहे. असं काय करताय? आणि आपल्या घरी पाहुणे आले आहेत ना मावशी, त्यांच्यासमोर जायला मला किती लाज वाटेल. मल्हार म्हणाला, मावशीसमोर थोडीच आपल्याला बात घ्यायचं आहे. नको ना असं करू. आता मल्हारने सुमतीला शॉवरच्या खालीच थांबवलं आणि सुमती भिजली आणि तिची सगळी साडी तिच्या अंगाला चिटकली. मल्हारने आता तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला आणि गुडघ्यावर बसून तिच्या पोटावर मल्हारने चुंबन घेतलं. सुमतीने आता मल्हारचे केस घट्ट पकडले आणि मल्हारला सुद्धा मगाशी सुमतीला चे केस पकडले तेव्हा दुखलं तसंच आत्ता त्याला दुखलं आणि तिचे अवयव अगदी उठावदार दिसत होते. तिच्या साडीची पिन मल्हारने काढली आणि तिच्या छातीवर मल्हारने त्याच्या ओठांची मोहर उठवली. सुमतीच्या शरीरात आता रोमांच उभा राहिला. तिने आता मल्हारला बाजूला केलं आणि त्याला म्हणाली, अहो आता शांत बसायचं, नाहीतर मी स्वतःला अडवू शकणार नाही आणि लवकर आवरा, बाहेर या. आणि लाजतच बाथरूममधून बाहेर सटकली. मल्हार पण आता म्हणाला, आता सोडतोय तुला सुमती, पण नंतर बघून घेईल. सुमतीने आता तिची ओली झालेली साडी पहिली सोडली आणि हा बाबा बाहेर यायच्या आत पटापटा साडी नेसली आणि केसाला टॉवेल गुंडाळून तशीच बाहेर आली. आज सुमतीच्या चेहऱ्यावर वेगळीच लाली पसरली होती, मल्हारच्या प्रेमाची. आणि साहेबांनी आज शेरोशायरीसुद्धा केली होती त्यांच्या लाडक्या बायकोवर. म्हटल्यावर काय माहोलच बनला होता. आज सुमतीला सुद्धा मल्हारवर किती प्रेम करू आणि त्याच्यासाठी काय काय करू असं झालं होतं. सुमती आता पटकन किचनमध्ये आली आणि नशीब आई आणि मावशी किचनमध्ये आल्या नव्हत्या. त्या त्यांचा आवरत बसल्या होत्या बेडरूममध्ये. सुमतीने पटकन रवा भाजला आणि मस्तपैकी तुपातला शिरा करायला घेतला. त्यामध्ये भरपूर काजू, बदाम, मनुके, केसर, वेलची पूड घालून सुमतीने मस्त शिरा बनवला. तिच्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस होता ना. शिऱ्याचा घमघमाट अख्ख्या घरात सुटला आणि आई आणि मावशी बाहेर आल्या आणि त्यांना कळलं नक्कीच सुमती शिरा बनवत आहे. आई बाहेर आल्या आणि सुमतीला म्हणाले, सुमती शिरा बनवत आहेस का? सुमती म्हणाली, हो आई, यांचा वाढदिवस आहे ना, म्हणून म्हटलं काहीतरी गोड बनवावं, त्यांचं औक्षणसुद्धा करायचं आहे ना. आई म्हणाल्या, सुमती शिऱ्याचा काय घमघमाट सुटला आहे, अप्रतिम, आणि नुसतं वासानेच आम्हाला शिरा खाऊशी वाटत आहे आणि तू बनवलास म्हणजे त्याची चव निराळीच. मधू, खरंच बाई, तुझी सून अगदी सुगरण आहे. आई म्हणाल्या, अगं सगळं कौतुक आत्ताच करू नकोस, थोडंसं खाऊन झाल्यावर सुद्धा ठेव कौतुक करायला तिचं. सुमती पण आता हसली आणि आई सुमतीला म्हणाले, काय गं सुमती, तुझे पती परमेश्वर उठले का अजून झोपलाच आहे? इतक्यात मल्हारसुद्धा त्याचा आवरून बाहेर आला. उठलो आईसाहेब, मगाशीच उठलो आहे. मल्हारने आईला वाकून नमस्कार केला आणि आईच्या गालावर छोटीशी पी दिली आणि आई त्याला म्हणाली, माझ्या बाळाला उदंड आयुष्य लाभो, त्याच्या सर्व इच्छा सर्व आकांक्षा पूर्ण हो आणि कायम मल्हार सुमती सदैव एकत्र राहो, हा माझा आशीर्वाद आहे तुला. मल्हार म्हणाला, झालं. यात सुद्धा सुमती आहेच का? आई म्हणाल्या, मग सुमती असणारच, जिथे मल्हार तिथे सुमती. आणि माझ्या बायकोने शिरा बनवला आहे, कसा मस्त घमघमाट सुटला आहे. मावशी तू एकदा खाऊन बघ माझ्या बायकोच्या हातचा शिरा. मल्हारने मावशीच्या पण पाया पडल्या आणि मावशीने पण त्याला शुभ आशीर्वाद दिले. सुमती लगेच
सुमतीने लगेच प्लेट डायनिंग टेबलवर मांडल्या आणि आईंना म्हणाली, आई सगळे या, खाऊन घेऊया, मग यांचं औक्षण करूयात. मल्हार म्हणाला, दे दे, शिऱ्याच्या वासाने मला भूक लागली आहे. सुमतीने सगळ्यांना शिरा वाढला आणि आई म्हणाल्या, सुमती तू पण बस ना, मागे नाहीचं नाही अजिबात. सुमती आईला म्हणाली, आई मी जरा किचन आवरून घेते, तुम्ही खाऊन घ्या. मल्हारने आता सुमतीला आवाज दिला, सुमती. सुमती लगेच मागे फिरली आणि मल्हारने सुमतीला नजरेनेच त्याच्या शेजारी बसण्याचा इशारा केला. सुमती आता त्याच्या शेजारी येऊन बसली आणि मल्हारने डोळे जरा बारीक केले. सुमतीने लगेच तिच्या प्लेटमध्ये शिरा वाढून घेतला. मल्हारने सुमतीकडे पाहिलं आणि सुमतीची पण नजर मल्हारकडे गेली आणि दोघे पण एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसले. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.